सर्वांना नमस्कार. ऋग्वेद वेदिका व्लॉगमध्ये आज सर्वांचं तुमचं स्वागत आहे. तर आज आमच्या वेदिकाची तब्येत खूप बिघडली आहे. तिला ताप, सर्दी, खोकला आहे आणि त्यासाठी मी तिला शाळेत पण पाठवून दिलेलं नाही. हे बघा, वेदिका आमची अशी इथे झोपलेली आहे आणि तिला ताप खूप आहे आणि म्हटलं आज काय शाळेला तू जाऊ नको, म्हणून तिला आज मी घरीच ठेवून घेतलेलं आहे. व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे बाहेर वाऱ्यात आणि पाठवून दिल्या पुन्हा ताप भरेल, म्हणून तिला आज मी घरीच ठेवलं. तापामुळे तिला काही खाऊ पण वाटत नव्हतं, त्यासाठी मी तिच्या आवडीची रव्याची खीर बनवली. हे बघा, इथं मी रवा घेतला आणि एक भांडं घेतलं, त्यामध्ये तेल घातलं आणि पाणी गरम करून तिला असं मीठ घालूनच रव्याची खीर केलेली खूप आवडते आणि त्यासाठी मी फक्त त्यामध्ये मीठ आणि तेल घालून ही अशी रव्याची खीर बनवली आणि तिला ही खीर खूप आवडते, त्यामुळे तिच्यासाठी ही खीर मी बनवलेली आहे. आणि थोड्या वेळाने तिने ती झोपून उठल्यानंतर ही खीर तिने खाल्ली. तिला पण ती आवडली आणि दिवसभर तिने आज काहीही खाल्लेलं नव्हतं, त्यामुळे मी ही खीर तिच्यासाठी बनवली होती आणि तिने ती खाल्ली. तेवढं मला पण बरं वाटलं तिनं खाल्ल्यामुळं. आणि थोड्या वेळाने मी तिला औषध घातलं. मुलांना बरं नसलं की आपल्यालाही काही कामं सुचत नाहीत आणि तसंच माझं पण झालं होतं. वेदिकाला बरं नव्हतं त्याच्यामुळे. आणि त्यानंतर मी थोड्या वेळाने माझा पण अभ्यास होता. मी नर्सिंगला ॲडमिशन घेतलं आहे, त्यामुळे माझा पण अभ्यास असतो आणि मी घरी बसूनच हा अभ्यास करत असते. आणि वेदिकाला खाऊ घातल्यानंतर मी देखील माझा अभ्यास इथं करत बसले आणि माझं पण लिहायचं होतं, लिखाण होतं थोडं. एक्झाम जवळ आली होती आणि माझी घरातली पण कामं सर्व आवरली होती आणि मी मग इथंच अभ्यास करत बसले. आणि घरातली कामं बघूनच मला हा माझा अभ्यास करावा लागतो. थोड्या वेळाने इथं ऋग्वेद शाळेतून घरी परत आला. तो आल्यानंतर मग त्याने देखील हातपाय धुवून चहा वगैरे घेतला. त्यानंतर मी घराच्या पाठीमागं गेले, तर पाठीमागं ही वानरसेन आमच्या घराच्या पाठीमागं आली होती आणि त्यातील एक वानर मी व्हिडिओ करताना पाहून अचानक पळून गेलं. त्यानंतर इथं आमच्या पेरूच्या झाडावर देखील काही वानरं बसली होती. हे पाहू शकता तुम्ही. इथं पेरू खात होती आणि त्याच्यावर शेंगाचा वेल गेला होता, त्या शेंगा देखील ही वानरं खात होती. आणि इथं वरण्याच्या शेतात देखील ही वानरं वरण्याच्या शेंगा खात होती. तर चला पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.